नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 20 मार्चच्या भागामध्ये आता सावित्री इथे स्वयंपाक करत असताना पिठावरती अक्षर गिरवू लागते आणि ती सगळी अक्षर गिरवत असते जी ज्योतीने शिकवलेली असतात. आ इ ई आणि ते गिरवत असताना ती खूप खुश असते. तिला खूप आनंद होत असतो आणि त्या सगळ्यामध्ये ती हरवून गेलेली असते. आणि इतक्यातच आता पार्वती दरवाजामध्ये येते आणि समोर तिला दिसतं की दूध ओतू चाललेलं आहे आणि ती लगेच धावतच येते. आणि ती धावत येत असलेलं बघून सावित्री लगेच त्या पिठावरची अक्षरं लगेच पुसून टाकते. आणि आता पार्वती ती दुधाचं जे भांडं असतं ते खाली उतरवते आणि म्हणते, अहो ध्यान कुठं असतं तुमचं जाऊबाई, सगळं दूध आता उतू गेलं असतं आणि किती जाळ केलाय वो आणि कशात रमताय तुम्ही, असं ती विचारते. तर तेव्हा सावित्री, नाही ताईसाब ते असं करत असते. तर पार्वती म्हणते, अहो काय मी आणि तू करताय, तात्यासाहेब गेलं की तुमचं चित जागेवर राहत नाही बघा. आणि म्हणते, काय बाई आमचं बी लगीन झालं होतं हो, पर आम्ही एवढं याड नाही घेतलं, असं सांगून ते तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता सावित्री सगळं काही आवरल्यानंतर खोलीमध्ये येते आणि कपिलेला आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्यासोबत बोलत असते. तिला म्हणते, अगं कपिले, मला तर काय बी कळत नाही बघ, घरची कामं सांभाळून कसा करायचा अभ्यास. जरा काहीतरी लिहायला गेलं तर कोणाच्या तरी पावलाचा आवाज होतोय, मग काय लिहिलेलं पुसा, अंकलिपी दडवा. आज सुद्धा असंच झालं बघ, म्या लिहायला बसले आणि भाकऱ्या करायला सांगितल्या, त्या पिठामध्ये अक्षर गिरवली तेवढ्यात दूध उतू गेलं. मग काय खाल्ला ना ताईसाहेबांचा ओरडा. आता कपिले नाही लिहिलं तर आता हे चिडणार, काय करू ग, असा सर्व काही तो विचार करत असते. आणि त्यानंतर आता इकडे बाहेर पार्वती कामात असते. तेवढ्यातच तिला बघत रखमा तिथं येते आणि तिच्याजवळ येऊन तिला म्हणते, अगोबाई पारू, एवढं उन्हातानाचं एकटीच राबायल्यास, अगं एकटीचाच कारभार चाललाय की. तर तेव्हा पार्वती विचारते, एकटीचा म्हणजे. तर तेव्हा रखमा म्हणते, हाय का आता, अगं जावलं जरा बरोबर घ्यावं, तिला म्हणावं मदत कर म्हणून, काय एकटीनंच राबायचं. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो जाऊबाई, तिनंच हे समजा काही शिजवून वगैरे दिलेलं आहे आणि करते बी म्हणली होती. तर तेव्हा रखमा म्हणते, मग काय तू नाही म्हटली असशील नाही का, आणि तिला बी तेच पाहिजेल आहे, गेली असेल लगेच पळून. आणि थोडं थांबून म्हणते, किती काम चुकारपणा म्हणावा. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव काकूबाई, कामाची सवय हाय मला आणि तिच्या बी हाताला हात नाही वो. तर रखमा म्हणते, अगं असं म्हणशील आणि फसशील, तिला साधी सुधी समजू नकोस बघ पारू, आणि ती काय आता लहान राहिली नाही, जबाबदारी वळखायला शिक म्हणाव. तर पार्वती म्हणते, जबाबदारी काय कळत नाही हे मात्र खरं आहे बघा. तर रखमा म्हणते, कशी कळत नाही, खालमुंडी आणि पाताळ धुंडी, आणि आहेत कुठं त्या बाईसाहेब, असं विचारते. तर तेव्हा पार्वती म्हणते, झोपली जणू. आणि असं तिनं म्हटल्यानंतर रखमा म्हणते, काय झोपली, अगं एवढं उन्हातानाची दुपारची झोपली, आणि चिमणा काय करत्या, ती कशी काय मुग गिळून ग बसल्या, थांब म्या बघतेच की, असं म्हणून ज्योतीच्या आईला हाक मारू लागते. आणि थांब तू असं बोलत चिमणा चिमणा करत आतमध्ये जाते. आणि इकडे तर आज ज्योतीची आई कामं करत बसलेली असते. तर तेव्हा रखमा तिथं पोहोचते आणि तिला बघून म्हणते, दोघीसनी बी चांगलंच झोपले की कामाला, आणि स्वतः बसले आराम करत, पण नवं हाय कुठं तुमचा मुकादम. आणि असं तिने विचारल्यानंतर ज्योतीची आई म्हणते, मुकादम. तर तेव्हा रखमा म्हणते, वय वय मुकादमच म्हणायला पाहिजे, नाही त्यो लावतोय कामाला आणि तुम्ही काम करत बसतायसा, तुझी धाकटी सून कुठं हाय. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अव ती आत्ताच गेली, नाही म्हणजे मीच म्हटलं तिला जा म्हणून, काही गोष्टी आपल्या पण जाणल्या पाहिजेत नाही का. तर तेव्हा रखमा म्हणते, अगो बया, हे म्हणजे असं झालं, सहज आली आणि सुवासीन झाली. अगं चिमणा, आजकाल का नाही मी लांबनं गंमत बघायल्या, ज्योतीकडनं येतोय आणि सावित्री सावित्रीच करत बसतोय, शाळेतनं सरळ घरी येतोय, मळ्याकडं लक्ष आहे का नाही त्याचं, नवरासं मागं मागं लागला का नाही, का बायकोला वाटते की नवरा तिच्या मुठीत आहे, मग मिरवत्या ती तोरा. अगं चिमणा, हे बघ लई लाडवलंयस बघ सोनला तू. आता तूच मला सांग, आपल्या येळेला आपण काम करत असताना सासू समोर आपण असं कवा झोपायचो काय, सांग की, आणि काय काय करते काय ती. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अव पडली असेल वो, असं म्हणून ती तिला टाळून जरासं बाजूला जाते. तर तेव्हा रखमा परत तिच्या मागं जाते आणि म्हणते, अगं काय बोलतेस तू चिमणा, पडली असेल म्हणजे, अगं हे चिमणा, तुझ्यावर काय तिनं मंतर बिंतर मारलाय की काय,
अगं एवढं समज होऊन बी म्हणतेस तू की पडली असल, आराम करत असल, जाऊन दे. म्हणजे काय ग? आणि हे बघ चिमणा, हे तुझं वागणं काय बरोबर नाही. एवढी साधी बी राहू नकोस, लई त्रास होईल तुला पुढं जाऊन. हे बघ, आजकालच्या सुनाकीने मऊ लागते म्हणून कोपरानं खणते ती. एवढी बी ढील देऊ नगस. आणि असं ते सर्व काही बोलत असते, पण ज्योतिच्याई म्हणते अव ताई साप, पण तिचं काम ती चोख बजावते की. तर रखमा म्हणते हाय का, म्हणून काय तू सासूचा अधिकार गाजवणार नाहीस वय? अगं दरारा पाहिजेल, दरारा. धाक पाहिजेल का नाही? हे बघ, सापात झर हाय म्हणून लोक घाबरत्याती. हे बघ, जर सापात झर नसतं तर बायकांनी काय केलं असतं? दोरी म्हणून कापडं सुकत घातली असती त्याच्यावर. हाय का नाही? चल आता जाऊ तिला खडसावून विचारू. तर तेव्हा ज्योतिच्याई म्हणते अव ताई साहेब कशाला उगाच. तर तेव्हा रखमा तर तिला जबरदस्तीनेच घेऊन जाऊ लागते. तर तेव्हा ज्योतिची आई नाही म्हणत असते, पण रखमा तर तिला आता खेचतच घेऊन जाऊ लागते. तर इकडे मात्र सावित्री पाटावरती क ख ग घ गिरवतच असते. आणि क गिरवून म्हणते क, आणि त्यानंतर ख गिरवते आणि ख असं म्हणते. आणि तिला ते सगळं काही खूप छान वाटत असते. आणि त्यानंतर ग गिरवते आणि ग गिरवल्यानंतर ग असं म्हणते. आणि ग गिरवल्यानंतर तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता ज्योती म्हणालेला असतो, आता हा आरसा ना तुझा ग बरोबर करणार. आणि आरशासमोर नेऊन त्याने तो पाठ धरलेला असतो आणि तेव्हा तो ग सरळ झालेला असतो. आणि तेव्हा सावित्री आणि ज्योती खूप हसलेले असतात. आणि आत्तासुद्धा तो क्षण आठवल्यानंतर सावित्री हसत असते. आणि त्यानंतर आता घ गिरवते आणि तिचा अभ्यास छान चालू असतो. आणि त्यानंतर आता पाटी हातामध्ये घेते आणि म्हणते चला सावित्रीबाई, आता स्वतःहून अक्षरं लिहायला सुरुवात करा. आणि त्यानंतर ती स्वतःने पाटीवरती क काढते आणि त्यानंतर ख सुद्धा काढते. आणि ते सगळं काही लिहित असलेलं बघून म्हणजे तिला आनंद होत असतो. आणि त्यानंतर ग काढते आणि घ सुद्धा काढते. आणि इतक्यातच मित्रांनो इकडून ही रखमा जी असते ती ज्योतीच्या आईला हाताला धरून खेचत तिच्या खोलीच्या दिशेने येत असते. आणि तेव्हा इकडे सावित्रीने तर क ख ग घ लिहिलेलं असतं स्वतःने. आणि तिला त्या पाटीवरती लिहिलेलं बघून खूप आनंद होत असतो. आणि ती अगदी हसत त्याच्याकडे बघत असते. आणि तेवढ्यातच आता इकडे ही रखमा जी असते ती ज्योतीच्या आईला घेऊन बाहेर सावित्रीच्या खोलीच्या बाहेर येते. आणि दार बंद असलेलं बघून म्हणते बघा, दिवसा ढवळ्या दारं बंद करून ठेवल्यात. आणि त्यानंतर जोराने दरवाजा वाजवू लागते आणि म्हणते सावित्री, अगं ये सावित्री. तर तेव्हा बाहेरून आवाज ऐकल्यानंतर इकडे आतमध्ये तर सावित्रीला धक्काच बसतो. आणि ती आपल्या आता हातातल्या खडूकडे आणि पाटीकडे बघू लागते. तर इकडून बाहेरून रखमा सावित्री दार उघड, सावित्री दरवाजा उघड असं ओरडतच असते. तर तेव्हा आता ज्योतीची आई सुद्धा पुढे येते आणि तिला हाक मारू लागते, सावित्री, अगं सावित्री. तर आता आतमध्ये तर सावित्री खूपच घाबरते. तर इकडून बाहेरून ज्योतीची आई सुनबाई, सुनबाई अशी हाक मारत असते. आणि आता इकडे सावित्रीची एकदम घालमेल होते आणि ती एकदम गडबडून जाते. आणि ते सगळं काही पुस्तक वगैरे जे असतं, जे काही सगळं सामान असतं ते आता एकदम आवरावर करू लागते. तर इकडून बाहेरून ज्योतीची आई परत दरवाजा वाजवू लागते, म्हणते सुनबाई दार उघड. आणि परत सावित्री अशी हाक मारते. तर इकडे आता ही रखमा जी असते ती म्हणते, बाईच्या जातीने कसं जागसून असावं, हे असं करतात काय, दिवसा ढवळ्या डाराडूर झोपल्या की बया. तर आता इकडे आतमध्ये सावित्रीला त्या पाटावरचं जे काही लिहिलेलं असतं क क ग घ ते पुसायसाठी कापड सापडत नाही. त्यामुळे ती आपल्या पदरानेच ते सगळं काही पुसू लागते. आणि ती खूप घाबरून गेलेली असते. तर आता इकडून परत बाहेरून ज्योतीची आई आवाज देऊ लागते, सावित्री, अगं सावित्री. तर रखमा म्हणते आपली सासू ना अशी दारामध्ये खाकरली ना तर आपल्या काळजाचं पाणी व्हायचं. आणि ही बया बघ, काही लाज आहे का नाही, असं बोलत असते. तर तेव्हा ज्योतिची आई म्हणते काय करावं तरी आता, असं म्हणून परत सावित्री अशी हाक मारू लागते. आणि म्हणते सुनबाईचा ऊ नाही का चू नाही. आणि परत सावित्री सावित्री म्हणू लागते. आणि परत रखमाला म्हणते मी एक काम करते, मी यांना बोलवून आणते. तर तेव्हा रखमा म्हणते हा असं म्हणून परत दरवाजाजवळ जाते आणि म्हणते काय करायली ही बाई. आणि परत स्वतःसुद्धा दरवाजा वाजवू लागते, सावित्री, अगं ये सावित्री, अगं दार उघड की. तर इतक्यातच आता ज्योतीची आई दादांना घेऊन येते. तर तेव्हा आता दादासुद्धा दरवाजा वाजवू लागतात, धाकल्या सुनबाई, अहो धाकल्या सुनबाई, अहो दार उघडा. तर इकडे आता आतमध्ये
सावित्री जी असते ते तिचं सगळं काही पाटावरचं पुसून झालेलं असतं आणि ती आता पाट उचलते आणि बाजूला नेऊन ठेवते. परत दादा इकडे बाहेरून आवाज देऊ लागतात, धाकल्या सूनबाई, अहो धाकल्या सूनबाई, अहो दार उघडा, धाकल्या सूनबाई. तर तेव्हा आता सावित्री परत धाडस करून आता दरवाजाजवळ येते आणि दरवाजा उघडते आणि तिने दरवाजा उघडल्यानंतर आता या सगळ्यांना सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर सावित्री सुद्धा दादांच्याकडे बघते आणि तिला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते दादा. तर तेव्हा रखमा लगेचच यांच्या पुढे आतमध्ये शिरते आणि म्हणते, सावित्री काय ग, एवढा वेळ काय करत होतीस तू? असं म्हणून ती इकडे ताकते तिकडे सगळं काही शोधाशोध करू लागते की नेमकं सावित्री काय करत असते हे तिला पाहिजे असतं. तर सावित्री म्हणते, अवं काय नाही, ते डोळा लागला होता, जागच नाही आली बघा. तर तेव्हा त्या दादा काळजीपोटी सावित्रीला विचारतात, सुनबाई तब्येत बरी आहे ना व देवा? तर तेव्हा सावित्री म्हणते, होय दादा. तर दादा आता थोडंसं चिडतात आणि म्हणतात, यांचा उगाच आपलाच कालवा चालला होता. आणि इतक्यातच आता या रखमाचं जे असतं लक्ष ते आता सावित्रीच्या साडीकडे जातं आणि रखमा जी असते ती आता सावित्रीचा पदर हातात घेते आणि म्हणते, अगो बया, हे पदराला एवढं पांढरं काय लागलं या? आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सावित्रीचं सुद्धा लक्ष तिच्या पदराकडे जातं आणि ज्योतीची आई सुद्धा तिच्या पदराकडे बघू लागते आणि विचारते, काय ग, हे पिठासारखं काय आहे? तर रखमा म्हणते, पिठासारखं? आणि तू तर म्हटली की तू का झोपली होती, मग हे पीठ कसं काय लागलं पदराला? आणि ते बी आत्ताच लागल्यासारखं दिसतंय, काय दळत बिळत होतीस का काय? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अहो पर आत तर जातं नाही आहे. तर रखमा परत विचारते, सांग की पदराला पीठ कसं काय? आणि तेव्हा आता सावित्री मात्र थोडीशी घाबरून गेलेली असते. तर तेव्हा आता दादासुद्धा विचारतात, सुनबाई काय विचारतात, पदराला पीठ कसं लागलं? तर तेव्हा आता सावित्री म्हणते, दादा हे पीठ का? अव दादा ते खळ करायला घेतलं होतं पीठ. तर तेव्हा ज्योतीच्याही विचारते, खळ आणि ते कशाला? तर सावित्री म्हणते, सासूबाई यांची पुस्तकं अव कुठं कुठं फाटली होती. तर तेव्हा दादा आता पुस्तकांच्याकडे बघतात आणि म्हणतात, असं असं. तर सावित्री म्हणते, पुस्तकांना खळ लावली, आता तुम्हासनी तर ठावा यांच्या पुस्तकावरती किती जीव आहे, जरा बी दुमडलेलं चालत नाही. तर तेव्हा रखमा म्हणते, असं आहे वय, बरं मग बघू जरा खळ दे की. तर तेव्हा आता सावित्री परत घाबरते आणि विचारते, तुम्हाला खळ का? तर तेव्हा रखमा म्हणते, अगं माझं काही नाही, ज्योतीचं चित्तार फाटलंय, ते चिकटवायचं आहे, बघू दे इकडं. आणि म्हणते, अगं अशी बघत काय बसली आहेस, दे की खळ. तर तेव्हा आता दादामध्ये पडतात आणि म्हणतात, वहिने काय खळ 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 लावल्या, पदरावर पीठ लागू शकत नाही वय. आणि परत ज्योतीच्या आईला सुद्धा विचारतात, काय हो? तर तेव्हा ज्योतीची आई घाबरलेली असते, म्हणते, होय खरं आहे की, नाही म्हणजे काम करताना एवढं तेवढं पीठ लागतंच की, आणि सावित्री तर खळ बनवत होती नाही का? तर रखमा म्हणते, असं आहे वय, मग बघू जरा कशी पुस्तकं चिटकवल्यात ते. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सावित्रीला तर धक्काच बसतो आणि त्यानंतर आता रखमा पुस्तकांच्याकडे जात असते. तर सावी धावतच जाऊन तिला अडवते म्हणते, अहो नाही नाही काकी, यांच्या पुस्तकाला कोणी हात नाही लावायचा. आणि असं तिने म्हटल्यानंतर रखमा जी असते ती धक्क्यानेच तिच्याकडे बघत असते. तर तेव्हा सावित्री म्हणते, म्हणजे अवं त्यांना आवडत नाही. तर रखमा म्हणते, मग ठीक आहे, खळ तरी दे. तर तेव्हा सावित्री म्हणते, खळ? अहो खळ तर संपली. आणि त्यानंतर दादांना सुद्धा सांगते, खळ संपली आणि भांडं बी धुतलं. तर ते ऐकल्यानंतर दादांना आणि ज्योतीच्या आईला तर आश्चर्यच वाटतं आणि तेव्हा दादा आता पुढं पुढं चालत येऊ लागतात आणि ते पुस्तकं तपासून बघणारच असतात. आणि तेव्हाच हात थांबवतात आणि सावित्रीला म्हणतात, सुनबाई चांगलं केलंस, बरं ऐका, दार वाजवलं की दार उघडत जावा, आवाज देत जावा. आणि त्यानंतर रखमाला म्हणतात, चला देवा. तर रखमासुद्धा म्हणते, हां चला चला की चला. तर तेव्हा रखमा हो असं म्हणत असते, पण परत पुस्तकांच्याकडे आणि इकडे तिकडे बघत असते. तर दादा परत तिला म्हणतात, वहिने चला की. आणि त्यानंतर आता या दोघी होय होय म्हणत आता बाहेरच्या दिशेने जातात. आणि तेव्हा दादा आता सावित्रीला थोडासा धीर देतात आणि तिथून ते सुद्धा आता बाहेर निघून जातात. तर तेव्हा सावित्री आता ते गेल्या गेल्या लगेचच दरवाजा बंद करते आणि सुटकेचा निश्वास सोडते आणि म्हणते, कुणाला आपल्या शिक्षणाचा संशय तर आला नसेल ना? तर इकडे आता ज्यावेळेस रखमा इकडे रानोजींच्या जवळ बसलेली असते त्यावेळेस ती म्हणत असे, संशय संशय नाही, मला खात्रीच पटली आहे, ही सावित्री की नाही चिमणाचं घरटं मोडणार म्हणजे मोडणार. तर रानोजी म्हणतात, काय सांगतेस काय? तर तेव्हा रखमा म्हणते, अहो वय की, ती ज्योतीची बायको आहे का नाही,
लई हुशार आहे बरं का. अव सासू आणि जावाला कामाला लावून निवांत घोरत पडल्या आणि मला म्हणत्या खळ लावत होते. खोटारडी कुठली. तर राणूजी म्हणतात अगं ती लई तयारीची हाय पोरगी. तर रखमा म्हणते तर काय तुम्हासनी सांगू, तिनं की नाही समद्यासनी ताब्यात ठेवले. कुणी बी तिला हू का चू करत नाही. मला की नाही तिला धरायचं आहे. पर घावत्या कुठं. तर राणूजी म्हणतात अगं जोत्यानं लाडावून ठेवलंय तिला. तर रखमा म्हणते होय होय 16 न खरं बोललायसा बघा तुम्ही. त्याचीच तर पूस आहे. आणि तुम्हासनी सांगू काय, म्या की नाही तिला 2-4 वेळेला हाका मारल्या तर ही बाया काही दारच उघडायला तयार नाही. म्हणजे काय तर लपवालपवी करायल्या एवढं मात्र खरं. आणि म्या बघितलं की नाही की तिच्या पदरावर की नाही काहीतरी पांढरं होतं आणि ही चिमणा भोळसट पीठ म्हणाली पीठ. आता पीठ कसं असल काय तरच उगचच. तरी मी तिला विचारलं हे काय हाय, तर म्हणाली खळ हाय. तर मग म्या म्हणाले खळ केली मग दाव बरं खळ. तर म्हणती मग खळ संपली. आणि मला सांगा अशी कशी संपली, उगाच आपलं काय तर. नाही व धनी म्या तुम्हासनी सांगते हे काय तर दुसरंच होतं. तर तेव्हा राणूजी सुद्धा म्हणतात वय असणार रखमे असणार, तुझी नजर धोका नाही द्यायची. तर रखमा म्हणते वय की अव ती गडबडली बी होती. तुमचा भाऊ दादा ते आले की त्यांनी घातलं तिला पाठीशी आणि वर्ण वा वा छान छान म्हणतात. तर राणूजी म्हणतात त्यो हायच तसला. तर रखमा म्हणते त्यांच्यामुळं मला काय बी बोलता आलं नाही बघा. आणि तुम्हासनी सांगू या सावित्रीने की नाही ज्योत्याला घर कोंबडा करून ठेवलाय. आणि म्हणून म्या म्हणत होते माझी भाची इथं इथ्या घरात यायला पाहिजे होती. तर राणूजी म्हणतात अगं असती तर काय 7-12ला आपलं नाव कवाच लागलं असतं. तर रखमा म्हणते लागल लागल आज नाही उद्या नक्कीच लागल. अव माझं नावच रुक्मिणी हाय. अव पारिजातकाचं झाड कुणाच्या बी अंगणात असलं तरी त्याची फुलं माझ्याच दारात पडणार. आणि म्हणते पडणार म्हणजे पडणार असं बोलून हे दोघे सुद्धा हसत असतात. तर इकडे आता सावित्री मात्र खूप घाबरलेली असते आणि ती कपिलासोबत बोलत असते. म्हणते अगं कपिले आज कानावरून गेलं बघ, थोडक्यासाठी वाचले मी. हे अंकलिपी फळा खडू यांना काय बी सापडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. दादांचा किती श्वास आहे माझ्यावर, त्यांना काय वाटलं असतं. कपिले खोटं बोलले ग मी, असं ती बोलत असताना मित्रांनो तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. आणि पुढं म्हणते असं अजून किती वेळेला बोलायला लागणार, अशी लपवाछपवी किती वेळेला करायला लागणार. आणि अगं कधी ना कधीतरी कळणारच की समद्यांना. आणि तेव्हा काय वाटल, घरातली काय काय बोलतील ग माझ्याबद्दल. आता तूच सांग की म्या काय करू. आणि थोड्या वेळ थांबून म्हणते व्हय बराबर हाय तुझं, मला बी असंच वाटतंय बघ. घरी आले ना की सांगणार यांना हे काय आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. मी आपलं माझं घर आणि चूल सांभाळणार, जाऊ दे ते पुस्तक आणि पाटी माळ्यावर. असं ते सर्व काही मित्रांनो बोलत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्योती आता सावित्रीला म्हणत असतो थांबायचं आहे तर दोघंही थांबूयात. आणि तसं त्याने म्हटल्यानंतर सावित्रीला धक्का बसतो आणि त्यानंतर आता ज्योती परत सावित्रीला समजावून सांगू लागतो पुढे जावं लागणार, अडचणींच्या वरती मात करावी लागणार. सावित्री धैर्यानं माणसाचं जीवन तेजस्वी होतं. तर सावित्री म्हणते मला कळतंय हे समज, पण असं ती बोलत असताना ज्योती म्हणतो पण होता सीतेच्या स्वयंवरात, आता नवीन कावा. तर तेव्हा सावित्री त्याच्याकडे बघून म्हणजे असं काय विचारते. आणि मित्रांनो ज्योतीने तर चंग बांधलेलाच असतो की सावित्रीला शिकवूनच सोडणार. आणि तेव्हा आता सावित्री सुद्धा तयार व्हायच्या मार्गावरती असते, पण परत त्याला समजावून सांगावं लागत असतं. तर बघूयात मित्रांनो उद्याच्या भागामध्ये काय काय होतं. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.